वकील बनण्यासाठी कोणतं ॲप्टिट्यूड गरजेचं आहे? ॲप्टिट्यूड दिसतं म्हणण्यापेक्षा जरा तो डेव्हलप करायला लागतो, असं माझं मत आहे. ओके. काय आहे म्हणजे काही-काही लोकांना ऐकलेलं आहे असं बोलताना, की तू कशी काय वकिलीत आलीस किंवा तू कसा वकिलीत आला? नाही मला लहानपणापासून भांडायला आवडायचं म्हणून मी वकिलीत आले. बेसिकली वकिलीसाठी माझ्या दृष्टीनं काय लागतं इज कॉमन सेन्स. लॉ इज नथिंग बट समथिंग व्हॉट इज कॉमन सेन्स अकॉर्डिंग टू मी. लॉ इज लॉजिक. वकील होण्यासाठी शिक्षण काय घ्यावं लागतं? तुम्हाला जर का असं डोक्यात असेल, की मला आता मी 10वीत आहे आणि मला हो. जर का पुढे जाऊन वकील व्हायचं असेल, हां. ह्याला सब्जेक्ट्सचं बंधन नाहीये मुळात. ओके, ओके. कुठल्याही सब्जेक्ट्सचं बंधन नाही. कुठलाही विषय घ्या, इकॉनॉमिक ऑफेन्स घ्या. कॉमर्सची बॅकग्राऊंड असेल तुम्हाला, तर नक्कीच हेल्पफुल होईल. खुनासारख्या केसेस असतात, काही 300 म्हणजे रेपच्या वगैरे केसेस असतात, ज्याच्यात केमिकल एनालिसिस रिपोर्ट्स असतात. मग ह्याला तुम्हाला सायन्सची बॅकग्राऊंड होते. घेतलं तर आर्ट घेतलं सायकॉलॉजी. तर सायकॉलॉजिकल. अल्टिमेटली दॅट इज मोस्ट इम्पोर्टंट कारण तुम्ही जेव्हा डील करता, एखाद्या विटनेसला क्रॉस एक्झामिन करता, त्यावेळी कुठेतरी त्याला यू हॅव टू गेट इन टच विथ हिम, की त्याला कुठेतरी तुम्ही कनेक्ट करता आणि सो दॅट तुम्ही त्याच्याकडनं उत्तर काढून घेऊ शकता. एखाद्या जजला कन्व्हिन्स करताना, त्या जजची थॉट प्रोसेस काय असू शकेल, ह्याच्यावरनं तुम्हाला त्यामुळे तुम्हाला आर्ट फील्डमधला तुम्ही सायकॉलॉजी हा सब्जेक्ट घेतला असेल, तर दॅट अगेन इज एडवांटेजेस टू यू. त्यामुळे देअर इज नो बॅरियर. तुम्हाला जो हवा तो विषय घ्या. एंड ऑफ द डे वकिलीत तुमचं कुठलंही शिक्षण कधीच वाया जात नाही माझ्या दृष्टीनं. तुम्ही 1 वर्ष वाचवू शकता तुमचं. म्हणजे 12वी नंतर 5 वर्षाचा एल-एल-बीचा कोर्स आता अवेलेबल आहे. अच्छा. ओके. म्हणजे तुम्हाला 3 वर्ष ग्रॅज्युएशनची आणि 3 वर्ष एल-एल-बीची अशी 6 वर्ष जी 12वी नंतर काढायला लागायची. त्याच्याऐवजी तुम्हाला 5 वर्षाच्या कोर्समध्ये तुम्ही वकील होऊ शकता. वकील झाल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कामाच्या संधी उपलब्ध आहेत? वकील झाल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट प्रॅक्टिस करता येते. जशी मी करतो, काउन्सिल प्रॅक्टिस आहे. त्याशिवाय तुम्ही लॉ फर्म्स असतात, जिथं तुम्ही रेग्युलर सॅलरीड एम्प्लॉईड म्हणून म्हणजे असोसिएट म्हणून, पार्टनर म्हणून किंवा सॅलरीड एम्प्लॉईड म्हणून जाऊ शकता. त्याशिवाय कॉर्पोरेट हाउसेस चांगल्या म्हणजे हुशार लोकांना लीगल टीममध्ये घेतात. व्हेअर यू कॅन वर्क ॲज अ सॅलरीड एम्प्लॉईड अँड ऑफ कोर्स यू कॅन ऑल्वेज जॉइन अ ज्युडिशियरी. वकिलाचं काम अनेक गोष्टी असतात. काही ॲग्रीमेंट्स होत असतात. ती ॲग्रीमेंट्स करणे. ओके. कॉर्पोरेट ॲडव्होकेट्स असतात. त्यांचं फील्ड कंप्लीटली वेगळं आहे. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अतिशय अपकमिंग एरिया आहे हा, की जिथं जगात सतत कुठलेतरी काहीतरी नवे-नवे शोध लागत असतात. काही गोष्टी तयार होत असतात. त्या कॉपीराइट्स वगैरे रजिस्टर होत असतात. हे एक अतिशय वर येणारं एक फील्ड आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, टॅक्स ॲक्ट खूप प्रकार आहेत. एका मोठ्या ह्याच्यातला मी एवढासा छोटा पीस आहे, की मी फक्त एका क्रिमिनल कोर्टात जातो. तिथं माझ्या अशिलाची बाजू म्हणजे माझ्या क्लायंटची बाजू मांडतो. तसं बाजू न मांडणारे फक्त त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पण पेपर्स तयार करतात आणि माझ्याकडे पाठवून देतात. ते पेपर वाचून मी कोर्टात ॲक्चुअली आर्ग्युमेंट मी करतो. त्यामुळं मी जसा वकील आहे तसा तो त्याच्या ऑफिसमध्ये बसून काम करणारा माणूसही वकीलच आहे. वकिलांनी करिअरची सुरुवात कशी करावी? प्रेझेंटेशनपासून एक्झिक्युशनपर्यंत ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या शिकायला तुम्ही कुणाच्या तरी हाताखाली काम केलंच पाहिजे. माझं मत आहे हायकोर्टात डायरेक्ट प्रॅक्टिस इव्हन ज्युनियर म्हणून पण करू नये कोणी. ट्रायल कोर्टात आधी जा. तिथे एक 2 वर्ष, 1.5 वर्ष तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल आणि मग तुम्ही हायकोर्टात करा, त्याच ट्रायल कोर्टात कंटिन्यू करा, कुठेही करा. पण तुम्हाला ट्रायल कोर्टाचा एक्सपिरियन्स असेल तर फ्रॉम लोएस्ट पॉसिबल कोर्ट टू सुप्रीम कोर्ट यू कॅन सर्व्हाइव्ह एनीवेअर, की हे पायरीसारखं आहे. तुम्ही उड्या मारत वर नाही जाऊ शकत. तुम्हाला वर पोहोचायचं असेल, कुठेतरी ठेच लागते उड्या मारताना. तुम्हाला उडी कशी मारायची हे पहिल्यांदा शिकायचं असेल, तर एक-एक पायरी चढत जा. हळू तुम्ही बरोबर वर पोहोचू शकता तिथं. वकिलांना इंग्रजी येणे गरजेचं आहे का? तर वकिलासाठी लँग्वेज इज व्हेरी इम्पोर्टंट, व्हेरी इम्पोर्टंट. याचा अर्थ प्रत्येकाला ती असते का? नाही. पण नसली तर त्याला उपाय आहेत. एक तर हायकोर्टची लँग्वेज बेसिकली इज इंग्लिश, नॉट मराठी. त्याशिवाय तिथं खूप अडचणी असू शकतात. कारण जजला पहिल्यांदा आली पाहिजे मराठी लँग्वेज. वाचन आलं पाहिजे किंवा ते समजली पाहिजे. कारण हायकोर्टचे जजेस हे वेगवेगळ्या भागातून आले असतात. काही दुसऱ्या स्टेट्समधले ट्रान्सफरहून आलेले जजेस असतात. दे वुल्ड नॉट अंडरस्टँड मराठी. तिथं मी मराठीत किती आर्ग्यू करायचं ठरवलं तरी तो म्हणणार मला तुम्ही काय बोलताय हे कळू शकणार नाही. त्यामुळे लँग्वेज इज मस्ट आणि वन मस्ट वर्क ऑन लँग्वेज. वकिली चालू असताना दुसरा कोणता व्यवसाय करता येतो का? कायदा असा आहे, की तुम्ही
एकदा वकील झाला असेल तर तुम्ही फक्त वकिली केली पाहिजे. कारण तुम्ही जर का दुसरा बिझनेस चालू केला तर तुम्ही तुम्ही करत असलेल्या वकिलीकडे तुमचं दुर्लक्ष होईल. त्यामुळं तुम्ही वकिली करत असताना दुसरा कुठलाही व्यवसाय करता कामा नये. जर का मला व्यवसाय करायचा असेल तर मला माझी सनद आमच्या बार काउन्सिलला सरेंडर करायला लागते आणि दुसरा व्यवसाय घ्या. सनद घेताना जो अर्ज आम्ही करतो त्याच्यात आम्ही लिहून देतो, की आमचा कुठलाही पैसे मिळवण्याचा दुसरा धंदा, बिझनेस, कुठली नोकरी करत नाही.